मित्रांनो, माता सतीने जेव्हा यज्ञकुंडात उडी मारली तेव्हा भगवान शिवांनी तो पार्थिव देह घेऊन क्रोधामध्ये तांडव नृत्य करायला सुरुवात केली. तो क्रोध शांत करून ब्रह्मांडाची रक्षा करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या देहाचे तुकडे केले आणि त्या पार्थिव देहाचे तुकडे आणि देवीचे आभूषण जिथे जिथे जमिनीवर पडले तिथे तिथे शक्तिपीठ स्थापन केले. शक्तिपीठ स्थापन झालेले आहेत. तंत्र चूडामणीमध्ये यांची संख्या 52, देवी भागवतात 108, देवी गीतेमध्ये 72 तर देवी पुराणात 51 यांची संख्या आहे. यातीलच मैहर म्हणजे आई, मै म्हणजे मैया किंवा आई आणि हार म्हणजे देवीचा हार जिथे पडला तेथे हे शक्तिपीठ मैहर शक्तिपीठ निर्माण झालेले आहे. नागपूरहून प्रयागराजकडे जाताना त्या मार्गावर किंवा सतना जिल्ह्यामध्ये सतना जंक्शनपासून देखील हे जवळ आहे आणि 600 फूट उंचीवरील या शक्तिपीठावर जाण्यासाठी शक्तिपीठापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 1000च्या वर पायऱ्या चढाव्या लागतात किंवा केबल कारने 150 रुपयाचे रिटर्न तिकीट घेऊन देखील आपण येथे मातेच्या दर्शनासाठी पोहोचू शकतो. तसेच याच्या संदर्भात असे म्हणले जाते की हा उत्तरेतील लोकांचा शृंगेरी मठच समजला जातो, कारण की त्या लोकांना दक्षिणेत पूर्वी जाणे लांब प्रवासाची साधने नसायची तेव्हा लांब पडायचे. तर हे माता सरस्वतीचे हे शक्तिपीठ सदर लोकांना जवळ पडते आणि माता सरस्वतीच्या दर्शनाचा त्यांना जवळच लाभ मिळतो. तसेच सर्वांनी इथे जाऊन मातेचा आशीर्वाद घेतला पाहिजे. तसेच या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की आल्हा आणि उदल हे 2 भाऊ होते जे चंदेल राजा परमाल यांचे सेनापती होते. ते माता शारदेचे भक्त होते. त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केल्यावर त्यांना देवीने दर्शन दिले आणि अमरत्वाचे वरदान दिले. आजही असे म्हणले जाते की सकाळी जेव्हा देवीचे मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा गर्भगृहामध्ये पाणी आणि ताजे पुष्प कधीकधी येथे मिळतात. तर अशा प्रकारे येथे जाऊन आपल्याला मातेचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. धन्यवाद.